सत्ताधाऱ्यांच्याकडून हे प्रश्न सुटणार नसतील तर आपणही कुठंतरी राजकीय प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आणि काही वर्षापूर्वी माजी आमदार आहेत, आत्ताचे विद्यमान आमदार आहेत, यांनी सांगितलं होतं मी बारामतीप्रमाणेच ह्या भागामध्ये मेडिकल कॉलेज आणलं नाही. पुरंदरमधलं मेडिकल कॉलेज हे करण्याचा मानस आमचा आहे आणि ते आम्ही करू शकतो. विमानतळाला जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शासनाने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी IT पार्क उभारण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी विमानतळाला संमती नाही दिली. विमानतळाला नाही तर फक्त जागा मोजली नाही. अमोल बनकरची बाजू शेतकऱ्यांच्या बाजूने असेल. अमोल बनकर आंदोलनात उभा राहिलेला आहे. नमस्कार, MH माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पुरंदर तालुक्यातील इच्छुक उमेदवार, बेलसर गणातील विशेष करून इच्छुक उमेदवार अमोल अरविंद बनकर हे इच्छुक उमेदवार आहेत. ते पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत. आपण आज त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. अमोलजी, तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत. खरं तर माझा प्रवास हा सगळा खडतर परिस्थितीमधूनच आलेला आहे. म्हणजे पूर्वीपासूनच शेती व्यवसायातलं किंवा सर्वसाधारण कुटुंबातनं मी इथपर्यंत आलेलो आहे. घरची परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीत आलोय. म्हणजे मी स्वतः दिव्यांग आहे. दिव्यांग असतानाही कुठंतरी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्याच्यावरती मात करत करत आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या उद्देशाने खरं तर मी आज सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभा आहे. दिव्यांग असलो तरी आपण मानसिक दिव्यांग नाही, फक्त शारीरिक असलो म्हणून काय झालं याच्यावरती मात करत खरं तर मी माझ्या सामाजिक कार्याला त्या ठिकाणी सुरुवात केली. ज्यावेळेस कार्याला सुरुवात केली त्यावेळेस सर्वात प्रथम मी दिव्यांगांसाठी मेळावे घेत होतो. मेळावे घेता घेता रक्तदान शिबिर, त्याच्यानंतरनं रक्तदान शिबिरानंतर खरं तर माझी थोडीशी राजकीय प्रवासाला वाटचाल सुरू झाली होती. पण मला ते समजले नाही की मी राजकीय प्रवासात आहे. पण प्रत्येक राजकीय व्यक्तीशी माझा संपर्क दिव्यांग कामाच्या पाठीमागं त्या प्रयत्नातनं सुरू होता. त्याच्यामुळे खरं तर मी या राजकीय क्षेत्राकडं जवळपास 20 वर्षापासून म्हणजे 20-22 वर्ष झालं असेल दिव्यांगांच्या सामाजिक क्षेत्राबरोबर राजकीय प्रवासाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एका बाजूला तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करता आणि दुसऱ्या बाजूला आता एकदम राजकारणात. हे बदललं कसं? खरं तर आपण राजकारणामध्ये आहोत किंवा समाजकारणामध्ये आहे आणि पत्रकारितेमध्ये आहे. पत्रकारिता क्षेत्रामधून अनेक त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न आहेत. ते समाजाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडत असतो. समाजाचे प्रश्न मांडता मांडता ज्या समोरचे काही अधिकारी असतील किंवा अजून राजकीय व्यक्तींच्या खरं तर काही वेळेस जे प्रस्थापित सत्ताधारी लोक आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही कदाचित जावं लागतं. आणि विरोधात ज्यावेळेस जातो त्यावेळेस कुठंतरी आपल्यालाही वाटतं की आपण हे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्याकडून सुटत नाहीत. जर सत्ताधाऱ्यांच्याकडून हे प्रश्न सुटणार नसतील तर आपणही कुठंतरी राजकीय प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आणि ते प्रश्न जे समाजाचे तळागाळातले वंचितांचे, पीडितांचे असतील, दिव्यांगांचे असतील, विधवा महिलांचे असतील, हे प्रश्न कुठंतरी सुटले पाहिजेत. याच्यासाठी खरं तर मी राजकीय प्रवासामध्ये एंट्री करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. असं सुरुवात मी आता राजकीय क्षेत्रामध्ये केलेली आहे. परंतु जरी राजकीय क्षेत्रामध्ये गेलो तरी पत्रकारितेसाठी तेवढाच न्याय देण्याचा मी प्रयत्न यापुढेही ठेवेल. दादा, बेलसर गणातून तुम्ही सध्या पंचायत समितीसाठी इच्छुक आहात. काय वाटतंय, कुठल्या प्रश्नावर तुम्ही मांडणार आहात की आता पुढे हे होणार आहे? खरं तर आता मी पहिला जो माझा प्रश्न असणार आहे या पंचायत समितीच्या गणामध्ये साधारणतः कुठेही प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत ते सगळे मोडकळीस आलेली आहेत गणामधली. म्हणजे बेलसरचं असेल तरी ते त्या वैयक्तिक त्या क्वालिटीपर्यंत आहे, परंतु त्याच्या दर्जेपेक्षा जे चांगलं आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. ती आरोग्य सुविधा मिळण्यासाठी एक मेडिकल कॉलेज या गणामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं वैद्यकीय महाविद्यालयासोबतच इंजिनिअरिंग कॉलेज या भागामध्ये नाही, किंवा आपल्या गणामध्ये कसं एखादं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल ह्या 2 गोष्टीसाठी सर्वात प्रथम माझं प्राधान्य असेल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, जे पंचायत समितीच्या गणामध्ये जे लोक राहतात त्या लोकांना खरं तर दर महिन्याला लाईट बिल येतं ₹1,000, गॅसचा खर्च ₹1,000. तो मायनस करण्यासाठी मी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जर गेलो तर सगळ्यांचं लाईट बिल हे 0% येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हे प्रयत्न पंचायत समितीच्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये सोलर आणि प्रत्येक घर सोलर पर्यंत आणून प्रत्येक घर ती सोलर प्रत्येक घर ना घर ऊर्जा त्या ठिकाणी लाईट बिल येणार नाही, मोफत लाईट. आणि त्या ठिकाणी जर त्यांनी लाईटवर शेगडी वापरली तर गॅसचाही आपलं जो काही खर्च आहे तो खर्चही मायनस होईल. त्याच्यामुळे ह्या दोन्हीचा खर्च प्रत्येक घराला ₹2,000 साधारणतः महिन्याला फायदा होऊ शकतो. ही कामं पहिली तर मी माझ्या नियोजित प्रकल्पामध्ये आहे.
आणि तीच कामं मी पुढे करणार. दादा, पुरंदर तालुक्यात अनेक दिवसापासून मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, हे पूर्ण झालेलं नाहीये. पाहिलं तर आमदार किंवा माजी आमदार किंवा आताचे विद्यमान आमदार हे दोन्ही पक्ष थोडेसे ह्याच्यातच आहेत, आपल्या सत्तेत देखील आहेत. तर त्यांना हे काम झालं नाही, तुम्ही कसं करणार? सत्तेमध्ये आहेत, यांनी करणं गरजेचं होतं. हं. काही वर्षापूर्वी माजी आमदार आहेत, हं. आत्ताचे विद्यमान आमदार आहेत, यांनी सांगितलं होतं मी बारामतीप्रमाणेच ह्या भागामध्ये मेडिकल कॉलेज आणील, हं. आणलं नाही. शाळा काढील, शाळा काढली नाही. तुमचं वैद्यकीय महाविद्यालय पण नाही आणि अभियांत्रिकी महाविद्यालय पण नाही. शेवट पुण्याला जायचं तेच जावं लागतं. ज्या काही संस्था आहेत त्याच करणार. माझ्या पत्रकार भवनापासून साधारणतः 100 मीटर अंतरावरती शासनाची गायरानाची जमीन आहे. त्या गायरानाच्या जमिनीवरती मेडिकल कॉलेज उभारणं अतिशय सोपं आहे, कारण नॅशनल हायवेपासून साधारणतः 30 ते 40 एकरच आमचं गायरान आहे. ह्या गायरानावरती मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता प्रयत्न करणार कसं करणार? तर आम्ही जे पत्रकार आहे, जो पत्रकार संघ आहे, मी एकटा नाही, तर पत्रकार संघ आहे आमचा. त्याच्यामध्ये आमचे 100 सभासद जवळपास आहेत. तालुक्यामधले असतील किंवा अजून बाहेरचे असे 80 ते 90च्या सभासद आहेत. त्या सभासदांनी जर 4 कोटीचं पत्रकार भवन बांधू शकतात, त्याला परवानगी आणू शकतात, त्याच्या सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याच धर्तीवरती पुरंदरमधलं मेडिकल कॉलेज हे करण्याचा मानस आमचा आहे आणि ते आम्ही करू शकतो. म्हणजे इच्छा असेल तर काही होऊ शकतं असं म्हणायचं तुम्हाला? इच्छा असेल तर काय होऊ शकतं. आम्ही शारीरिक अपंग आहोत, मानसिक अपंग नाही. म्हणजे मानसिक दिव्यांग आम्ही नक्कीच नाही. त्याच्यामुळे आमची मानसिकता आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2, 3, 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि अभियांत्रिकी महाविद्यालय हे 2 प्रकल्प त्या ठिकाणी राबवणार आणि ते पण CSRचा फंड असेल किंवा शासनाचा फंड कसा वापरता येईल याचा प्रयत्न करूनच ते उभं करणार. हे झाले शिक्षणाच्या संदर्भात किंवा इतर गोष्टीबाबत. परंतु आपल्या मतदारसंघामध्ये बेलसर गणामध्ये विशेष करून पुरंदर विमानतळाचा प्रश्न आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेचा प्रश्न आहे. या बाजूला शिवरी प्रादेशिक योजना असेल किंवा अनेक पाण्यासंदर्भातले प्रश्न आहेत. याच्याबद्दल नक्की काय भूमिका आहे तुमची? आता जो विमानतळाचा प्रश्न आहे, खरं तर शेतकऱ्यांचा पारंपरिक त्या गोष्टीला विरोध आहे, की तिथले जे स्थानिक शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे का? तर आहेच. मान्यच करावा लागेल. त्या शेतकऱ्यांचा जर विरोध असेल, तर आमची मानसिकता अशी आहे, की म्हणजे वैयक्तिक माझी तरी प्रयत्न असा राहणार आहे, की विमानतळाला जर शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर शासनाने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी IT पार्क उभारण्यासाठी परवानगी दिल्या पाहिजेत. जर शासनाने त्या ठिकाणी तुमचं मगरपट्ट्याचं उदाहरण आहे. शासनाने मगरपट्ट्यात म्हणजे शेतकऱ्यांना सवलती दिल्या, की IT पार्क उभं करा. त्याच धर्तीवरती शासनाने मगरपट्ट्याच्या धर्तीवरती सरकारने शेतकऱ्यांसाठी खुल्या केल्या पाहिजेत परवानगी. IT पार्क उभा करा. शासनाचा जो शेतकऱ्यांचा विरोध आहे, तो शेतकऱ्यांचा विरोध मावळेल. त्याच पैशातून खरं तर ह्याला शेतकऱ्याला पैसे मिळतील. म्हणजे पैसे पण मिळतील, IT पार्कचे मालक होतील आणि त्या भागाचा पूर्ण प्रचंड त्या ठिकाणी विकास होऊ शकतो. IT पार्क आलं तरी मगरपट्टा डेव्हलप होऊ शकतं, हिंजवडी डेव्हलप होऊ शकते. पुरंदरच जर डेव्हलप करायचं असेल, तर त्याच कंपन्या हिंजवडीची असेल किंवा मगरपट्ट्याची असेल किंवा अजून राज्यामध्ये अनेक तसे प्रकल्प आहेत. ते प्रकल्प आले पाहिजेत. ते प्रकल्प आले तर तुमचं जो पुरंदरचा विकास आहे तो डेव्हलप होऊ शकतो. आता पाण्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला, या तर विमानतळाला लागूनच एक दुसरा प्रश्न, की पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू आणि तुमचं विमानतळाच्या संदर्भात काही संगनमत झालं होतं, पण सभा झाली नव्हती. काय कारण होतं? खरं तर आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्नही केले होते, की या भागामधील जे शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत, शेतकऱ्यांची पुत्र आम्ही आहोत. त्यामुळे शेती गेली तर दुःख काय असतं हे आम्हाला माहिती आहे. त्याचमुळे मी बच्चूभाऊ आमचे दैवत आहेत. बच्चूभाऊंशी त्यांची विमानतळ बाधित शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मीटिंग करून दिली. परंतु काही तांत्रिक अडचणी त्या गावातून आल्या. त्याच्यामुळे त्यांनी सभा घ्यायला विरोध दिली. परंतु त्यांनी जे बच्चूभाऊंच्या सोबत जी चर्चा झाली त्या अँगलनी त्यांनी तो विचार केला, की आणि कोर्टामार्फत कसं पुढे जाता येईल, तोच अवलंब घेतला आणि ते कोर्टामध्ये आज प्रकरण त्याचा आधार घेऊन त्यांनी क्युरी सांगितल्या होत्या किंवा जे कागदपत्र सांगितले होते त्याचाच आधार घेऊन ते आज कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. आता शासन म्हणते विमानतळाची जी प्रक्रिया आहे ते 90% लोकांनी आम्हाला सुपूर्द केलेत, म्हणजे शेतकऱ्यांनी. पण सत्यता पाहिली तर थोडीशी वेगळीच वाटत नाही का तुम्हाला? खरंच आहे. सत्यता पाहिली तर खरंच वेगळी आहे. कारण जवळपास बऱ्याच प्लॉटची विक्री झालेली आहे. हां. त्या विक्री झालेल्या शेतकरी नाही, इन्व्हेस्टर लोकांनी संमती दिली. स्थानिकांनी अजूनही काही ठिकाणी संमती दिली नाही. परंतु संमती कुणाला दिली? संमती फक्त जागा मोजणीसाठी संमती दिली, किंवा जागा मोजा, दर सांगा. दर निश्चित नाही, कुठलाही पुढचा विषय नाही. त्याच्यामुळे हा जो विषय तो शेतकऱ्यांनी विमानतळाला संमती नाही दिलेली. विमानतळ
संमती विमानतळाला नाही, तर फक्त जागा मोजणीला आहे. त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी ती पण नाही दिलेली. विमानतळाला खरं तर शेतकऱ्यांनी अजून काही संमती दिलेली नाही. हं. फक्त शासन दरबारी संमती जरी दिलेली असेल, हं. ती संमती फक्त मोजणीसाठी आहे. म्हणजे झाडं वगैरे सगळं मोजणी केलेली आहे. हं. रेट अजून जाहीर नाही. हं. किंमत पण शासनाकडून कोणत्याही जाहीर नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू फक्त ऐकून घेतली. दर निश्चित केले नाही. त्याच्यामुळं अजूनही जर बदल करायचा असेल आणि स्थानिकांनी जर विरोध केला, तर ते 100% विरोध होऊ शकतो. आता एक आमदार आपले पाहिलं तर विमानतळ आणण्याच्या पॉझिटिव्ह मध्ये आहेत, तर दुसरे आमदार विरोधात आहेत. अमोल बनकर काय आहे? अमोल बनकरची बाजू शेतकऱ्यांच्या बाजूने असेल. हा. अमोल बनकर आंदोलनात उभं राहिलेला आहे. हं. बच्चू कडू आमचे जे दैवत आहे, हं. बच्चू भाऊ, ते आंदोलनात उभे राहिलेत. हं. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. हं. जे शेतकरी म्हणतील त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. शेतकरी म्हणले आम्हाला विमानतळाला जागा द्यायची तर विमानतळाला द्यावी. परंतु आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जर आयटी पार्कसाठी जागा दिली तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट विकास होऊ शकतो पुरंदरचा. ठाकरेंचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस बच्चू भाऊ सोबत होते, गुवाहाटीलाही सोबत गेले. त्यानंतर आता थोडंसं त्यांचं खटकलंय. मग ह्या सरकारमध्येच त्यांचा पाठिंबा आहे असं ग्राह्य धरूया. तर विमानतळ सध्या सरकारच आणतंय. तर मग तुमची भूमिका काय असणार आहे? जरी सरकार विमानतळ आणत असेल तरी आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत. हं. शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत. हं. आमच्या भागात शेती हाच प्रचंड मोठा व्यवसाय आहे. त्याच्यामुळं आम्ही जे शेतकऱ्यांची भूमिका असेल त्याच बाजूने सत्तेमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्याच भूमिकेच्या बाजूने आमचं पाऊल असेल. नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून चालत आहात, परंतु तुमच्या पंचायत समिती गणामध्ये 4 गावं जी आहेत ती विमानतळ बाधित आहेत, परंतु इतर 9 जी गावं आहेत ती विमानतळाच्या बाहेर आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांचा संगनमत कसा घालणार? आणि ह्या जर लोकांना, बाकीच्या गावातील लोकांना विकास पाहिजे असेल, विमानतळ पाहिजे असेल, तर कसं सूत जुळवणार? विमानतळ त्यांना पाहिजे असेल, जर हे शेतकऱ्यांनी संमती दिली तरच विमानतळ होऊ शकतं. हं. जर आयटी पार्कला शेतकऱ्यांनी विमानतळापेक्षा शेतकरी आयटी पार्कला संमती द्यायला त्या ठिकाणी तयार आहेत. विमानतळापेक्षा मोबदला आयटी पार्कमध्ये ज्यादा आहे. हं. आयटी पार्कमध्ये डेव्हलपमेंट ज्यादा आहे. ह्या ज्या परिसराचा शेजारचा विकास करायचा असेल तर आयटी हब येणं महत्वाचं आहे. आयटी हब आलं तर हिंजवडीची परिस्थिती पुरंदरमध्ये होऊ शकते. पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असेल, रोजगार असतील किंवा इतर काही प्रश्न असतील ते त्या आयटी हबच्या माध्यमातून ह्या 4 गावांच्या सोबतच माझ्या शेजारची जी गावं आहेत त्यांचाही विकास तेवढ्याच पटीने होऊ शकतो. कारण त्या पट्टीतच आयटी हबसाठी लागणारी जी इक्विपमेंट आहे, रस्ते आहेत किंवा अजून काही असतील ते सगळं आयटी हबमध्ये होऊ शकतं. दादा, आयटी हब आणि विमानतळ आल्यानंतर डेव्हलपमेंट होईल असं तुम्ही म्हणताय. पण सध्या मुळशी पॅटर्न होऊ नये असं एक लोकांच्यात भ्रम आहे, की जर हे डेव्हलपमेंट आली तर मुळशी पॅटर्न होऊ नये. 100% मुळशी पॅटर्न होण्याची संधी आहे. म्हणून तर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी कमी करण्याचा प्रयत्न करतो. विमानतळ आलं तर हं. त्याला प्राधान्य ज्यादा असेल. आयटी पार्क जर स्थानिक लोक प्रवास करतील का याच्यातून? कारण तो विमानात बसणं स्थानिकांना किंवा छोट्या लोकांना काही हेच होणार नाही. त्याच्यामुळेच आम्ही म्हणतो की आयटी हब जर आलं हं. तर शेतकऱ्यांचा, तिथल्या भूमिपुत्रांचा, तिथल्या जे अजून काही तिथले नागरिक आहेत किंवा त्यांना आयटी हबचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. भूमिपुत्रांना तिथं राखीव देणं गरजेचं आहे. 100% त्याच्यामध्ये विकसित प्लॉट जे राहतील त्याच्यामध्ये दिलेच पाहिजेत. जे मगरपट्ट्याला दिलं, मगरपट्ट्याला आजही पिढ्यानपिढ्या भाडं चालू आहे. भाड्यातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह चालू आहे. अनेक कंपन्या तिथं उभ्या राहिल्या. शेतकऱ्यांनी जागा विकली नाही हं. मगरपट्ट्यामध्ये. त्यांना भाडं सुरू आहे. त्याच भाड्याच्या धर्तीवरती जर शेतकऱ्यांना जर कंटिन्यू पुढच्या पिढ्याला ते भाडं त्या ठिकाणी सुरू राहील. जर त्या पद्धती मगरपट्ट्याच्या दृष्टिकोनातनं जर आयटी हब उभं राहिलं तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होईल, पुढच्या पिढीचा विकास होईल. अनेक पिढ्या त्या ज्या कंपन्या आहेत त्यांना त्या भाड्याने जागा दिल्या तर पुढं सुरू राहतील. त्याच्यामुळं कालच खरं तर पुरंदर तालुक्यामध्ये हवेत गोळीबार झाला. हं. तसे हवेत गोळीबार व्हायचे नसतील तर विमानतळापेक्षा आयटी पार्क जर झालं तर त्या ठिकाणी गुन्हेगारी कमी होऊ शकते. हे माझं उत्तर राहील तुमच्या प्रश्नाला. यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पुरंदर उपसा सिंचन योजनेचा जो लाभधारक क्षेत्र आहे ते बहुतांश तुमच्या गणामध्ये येतं. परंतु पुरंदर उपसा सिंचन योजनेवरती एक कंट्रोल युनिट कोणाचंच नाहीये किंवा शेतकऱ्यांचं जे वर्चस्व हवं ते नाहीये. इथून पाठीमागच्या काळामध्ये आपला पक्ष नक्की काय करत होता शेतकऱ्यांच्या बाबत आणि इथून पुढे नक्की पुरंदर उपसा सिंचनच्या बाबत काय भूमिका असेल?
खरं तर आमचा हा पक्ष आम्ही प्रथमच पुरंदर तालुक्यामध्ये निवडणूक आमचा पक्ष लढवतोय. आमचा पक्षही त्या मानाने छोटा आहे. राज्यामध्ये खरं तर सगळा उलथापालथ पाहिली. ह्या खोक्यातून त्या खोक्यात, त्या खोक्यातून सर्वच खोके निर्माण करायचे. पुन्हा ते खोके तोडायचे आणि पुन्हा सत्तेसाठी काय करायचं त्याच्यात आम्ही नव्हतो किंवा आमचा पक्षही त्या मानाने छोटाच आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमचं ध्येय आहे, माझ्या जो मतदारसंघ आहे किंवा माझा जो गण आहे, त्या गणाच्या बरोबर मधून माझी करामाई वाहते. ह्या करामाईचं पाणी हे पुरंदर उपशहरांनी खरं तर पारगाव असेल किंवा अजून त्या भागातलं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही. हे पाणी सगळं दूषित झालेलं आहे. ह्या जमिनीचा पोत खराब झालेला आहे. पाणी मुरून तिथं आज बेलसरची परिस्थिती ती झाली, की पाणी त्या ठिकाणी आलंय बेलसरला, परंतु त्याची परिस्थिती काय आहे? पोत खराब झालाय पाण्याचा. तर ही माझी जी करामाई वरनं वाहते ते जे पावसाळ्यात पाणी वेस्टेज जातं, तर माझ्याकडे CSR कंपनी आहे. जसं की जो खळदला डेव्हलपमेंट राबवली. आपल्याकडे बेलसरला त्या परमार योजना जी राबवली, त्याच धर्तीवरती पारगावपर्यंत, खानवडीपर्यंत, एकतपूर मंजवडी असेल, वाळुंज असेल, निळुंज असेल, शिवरीपर्यंतचे जे काही बंदर आहेत, ह्या CSR आणण्याची जर मानसिकता असेल, राजकीय पक्षांची खरं तर CSR राबवणं किंवा ॲक्टिव्हिटीज राबवणं ह्याच्याकडे दुर्लक्ष असतं. आमची भूमिका ती नाही. आमची भूमिका जनतेसाठी काम करणं, शेतकऱ्यांसाठी काम करणं हीच असल्यामुळे त्या भागातला डेव्हलपमेंट विकास करायचा असेल, शेतीचा विकास करायचा असेल, तर ह्या योजना ज्या आहेत, कऱ्हा नदीपासून खानोडीच्या वरच्या टोकापर्यंत पाणी नेणं, पाईपलाईननी बेलसरच्या धर्तीवरती किंवा खळदच्या धर्तीवरती, तसंच पारगावपर्यंतचे जे पाणी खराब झालेलं आहे, पोत खराब झालेलं आहे, ते पारगावपर्यंत पाणी पोहोचवणार. शिवरीच्या जे बंधारे आहेत, त्या शिवरीच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणार, की आमचा जे वरचं बंधार आहे, त्यामध्ये पाणी पोहोचवणार. याच्यामुळे जो माझा मधला गण आहे, त्या गणाचा साधारणपणे शेतीचा विकास होऊ शकतो. पाणी योजनेबद्दल आपण बोलतोय, पण गुंजवणीचंही कार्यक्षेत्र तुमच्या गणामध्ये येतं. अनेक वर्षांपासून गुंजवणीच्या पाण्यावरती राजकारण होते. इथून पुढेही तो मुद्दा तुम्ही समोर घेऊन जाणार? 100% गुंजवणीचा मुद्दा, गुंजवणीचं पाणी किती दिवस पोहोचतंय हे कुणालाच माहित नाही किंवा पाणी खरं तर बंद पाईपलाईननी पाणी येणार आहे. गुंजवणीवरती आपण त्या ठिकाणी बोलत होतो. तर गुंजवणीवरती खरं तर लाभदायकच गाव आहेत गुंजवणीची. परंतु गुंजवणीचं पाईपलाईनीचं हे बंद पाईपलाईनीतून पाणी येणार आहे. बंद पाईपलाईनीतून पाणी येताना कुठं सुटणार आहे माहित नाही. रस्त्याच्या पलीकडे माझा सर्व गण आहे. रस्त्याच्या पलीकडे त्या नकाशामध्ये वाळुंजला त्याचा फायदा नाही. ती गावच नाहीत. वाळुंज पण नाही, खानवडी पण नाही, खळद पण नाही, बेलसर पण नाही. त्या योजनेमध्ये ही गावं नाहीत. तर ही पाणी जाणार आहे शिवरी, तक्रारवाडी हे 2च गावं माझ्या मतदारसंघातली आहेत. 2च गावं, 2 गावामधून ते पाईपलाईन जाणार आहे. त्याच्यामुळे त्या पाण्याचा ह्या गावांना खाली उपयोग नाही. ते आणण्यासाठी खरं तर ते गावं नकाशावरती कशी येतील ह्याच्यासाठी मी सर्वात प्रयत्न काही करणार. मध्यंतरी तो नकाशाही काही पब्लिश झाला होता, की त्याच्यामध्ये ही गावही दाखवण्यात आली होती. मग ही दिशाभूल आहे? दिशाभूलच आहे ना. त्यांनी दाखव की जो सर्व्हे झाला त्या सर्व्हेला जो सर्व्हे पाहिला, आम्ही जो पाहिलेला सर्व्हे त्याच्यामध्ये ही गावं नाहीये. जे गुंजवणीचं पाणी आहे ते गुंजवणीचं पाणी खरं तर ह्या गावाला नाहीच आहे. म्हणजे हे गावं मी पाहिलेल्या नकाशामध्ये ही गावं नव्हती. खळद असेल, वाळुंज असेल, निळुंज असेल, बेलसर असेल ही गावं नव्हती. ती त्या डोंगराच्या कडकडेने पाईपलाईन जाते. शिवरी, साकोडे, तक्रारवाडी ती तशी जाते. तिथून ठिबकने पाणी येणार कसं माहित नाही. आणि कसा प्लॅन बनवलाय हे आजपर्यंत कुठेही कुठेही तालुक्यामध्ये, कुठल्याही चौकामध्ये तो पब्लिश केले नाही. लाभधारक गाव आहेत तर किमान आमच्या ग्रामपंचायतीला जर लाभधारक असेल, आम्ही बेलसर लाभधारक असेल तर बेलसरच्या ग्रामपंचायतीला तो बोर्ड लावला पाहिजे की ही अशी पाईपलाईन जाणार आणि हे असं पाणी येणार. असं असं पाहिलं म्हणजे आजपर्यंत आम्ही पाहिलं. आम्ही पत्रकार म्हणून काम करतो तालुक्यात. आजपर्यंत आम्ही तरी तो नकाशा पाहिला नाही की हे पाणी थेट शेतापर्यंत कसं येणार. विजय शिवतारेंनी मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी शब्द दिला होता, की 1.5 वर्षात गुंजवणीचं पाणी पुरंदरमध्ये खेळलं जाईल. खरं तर खरं तर ते त्यांनाच विचारलं पाहिजे. 1.5 वर्षाचं 1 वर्ष तर पूर्ण झालंय. 6 महिन्यात पाणी येणार का नाही ते त्यांनाच विचारलं तर अतिउत्तम ठरेल. ते त्यांची सत्ता तर गेली. स्वतःच्या खर्चात आणणार होते लाईन, परंतु त्यांची सत्ता गेली. त्याच्यामुळे आता ते पण आणणार का परत पुढची पंचवार्षिक दुसऱ्या क्वासच्या मुद्द्यावर काढणार माहित नाही. पण त्यावेळेस कदाचित आमचा पक्ष हा विधानसभेसाठी रेसमध्ये असेल. तुम्ही काय शब्द देणार आहे गुंजवणीच्या बाबतीत? गुंजवणीचं पाणी नकाशावरती नाही, त्या गावांना नकाशावर आणण्यासाठी कदाचित आमरण उपोषण करण्याची वेळ आली तरी करू, पण पाणी पारगावपर्यंत नेण्याचा विचार आमचा आहे. गुंजवणीचं पाणी थेट पारगावपर्यंत जाईल याचा आम्ही विचार करू.
तुम्ही आंदोलनाचा उल्लेख आवर्जून केला. खरं तर तुमचा पक्ष बघायला झाला तर हो, तो आंदोलनाच्या बेसवरती काम करतो किंवा त्याच्यातून समोर आलेला आहे. तुम्हाला एक वेगळ्या आंदोलनाची परंपरा आहे म्हणायला हरकत नाही. एक रेल्वे क्रॉसिंगचा मुद्दा असेल किंवा हायवेच्या बाबतीतला मुद्दा आंदोलनाच्या बाबतीतला असेल. काय आंदोलनाच्या बाबतीतली काय स्टँडिंग असतात तुमचं? खरं तर हां. कोविडचा कार्यकाळ होता. कोविडच्या काळामध्ये जे त्या भागातले विद्यमान काही सदस्य होते, हं. आजी माजी लोकप्रतिनिधी होते. 2 वर्ष तो त्या भागातल्या जे शेतकरी आहेत, हं. शेतकऱ्यांनी 6-7 किलोमीटरचा अख्खा पायपीट चालू होती. प्रश्न होता रेल्वेच्या क्रॉसिंगचा आणि रस्त्याचा. 2 वर्षामध्ये त्यांना म्हणजे जे कोण लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत होते त्यांना सुटला नाही. हं. अखेर त्या ठिकाणी मला उपोषण करावं लागलं. तो प्रश्न मी 8 दिवसामध्ये सोडवला. 8 दिवसामध्ये रस्त्याचं काम पूर्ण केलं. रेल्वेच्या विरोधात एक शब्दही कोण बोलत नव्हतं. गुंजभर एक शब्द. मी त्या ठिकाणी रेल्वेला वारंवार पत्र लिहिली. खरं तर आमचा जो पक्ष आहे तो पक्षाचाच उदय आंदोलनातून झालाय. आमचे नेते त्या ठिकाणी सातत्याने छोट्या मोठ्या गोष्टीवरती किंवा शेतकऱ्यांच्या वरती आंदोलन करत असतात. त्याच धर्तीवर गेल्या 15-20 वर्षापासून मीही त्याच धर्तीवरती आंदोलन करत असतो. पहिलं जे आंदोलन झालं माझं ते मी आन्हे जुन्नर येथील शाळा आहे की लैंगिक मुलींच्या वरती त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये अत्याचार झाला होता. त्या अत्याचाराच्या विरोधात मी खानवडीत उपोषणाला बसलो होतो. साधारणतः 7 दिवस माझं उपोषण सुरू होतं. म्हणजे आने इथली घटना होती आणि खानवडी येथे उपोषणाला बसलो होतो. जुन्नर तालुक्यातली घटना होती आणि खानवडीत उपोषणाला बसलो. 7 दिवस माझं त्या ठिकाणी उपोषण चालू होतं महात्मा फुलेंच्या स्मारकामध्ये. त्या महात्मा फुलेंच्या स्मारकामधून मी जुन्नरच्या शाळेची तो खरं तर तिथल्या एका राजकीय पक्षाचा मोठा अध्यक्ष होता आणि त्याचे मोठे राजकीय लागेबांधे होते. त्याचा पक्षही सत्तेत होता. त्यामुळे ती शाळेची मान्यता रद्द होत नव्हती. 8व्या दिवशी अखेर शासनाला त्या ठिकाणी मान्यता त्या शाळेची रद्द करावी लागली आणि माझं उपोषण त्या ठिकाणी 8व्या दिवशी सुटलं होतं. त्याच्याही बातम्या मोठ्या वर्तमानपत्रांमधून आल्या होत्या. त्याच्यानंतर मी हळूहळू ते सगळ्या गोष्टी करत करत आता मी पारगावचा जो शेतकऱ्यांचा विषय होता की त्याच्यावरती रेल्वेचा विषय होता. खरं तर लोकप्रतिनिधी आहेत, विद्यमान असतील त्या काळातले, सत्तेमधले काही लोक असतील, त्यांनी तो प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. परंतु 2 वर्ष रेल्वेचा केंद्रीय विभागाचा प्रश्न होता. केंद्राचा प्रश्न होता. हां. केंद्राचा प्रश्न मी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचा साधारणतः 3 ते 4 किलोमीटरचा वळसा घालून लोकांना 4 किलोमीटरपेक्षा जादा पिसावरीतली लोक असतील तर 7 ते 8 किलोमीटरचा वळसा त्या ठिकाणी घालून लोकांना सासवडला यावं लागत होतं आणि हे 2 वर्ष सातत्याने चालू होतं. 2 वर्ष स्थानिकांना प्रश्न सुटला नाही लोकप्रतिनिधींना आणि तो साधारणतः मी एकच दिवस उपोषणाला बसलो. सातत्याने त्या ठिकाणी रेल्वेला फॉलोअप मध्ये होतो. रेल्वेच्या पत्र देऊन त्या ठिकाणी उपोषण करण्याचा प्रयत्न केला. उपोषण केलं, सक्सेसही झाले आणि त्या ठिकाणी मला यशही आलं. त्याच्यानंतर नॅशनल हायवे होता. त्या नॅशनल हायवेला याच्या बाबतीत रेल्वेच्या बाबतीत सुप्रियाताईंची काही इन्व्हॉल्वमेंट झाली होती त्या प्रकरणात? मी उपोषण करणार म्हटलं की ताई येणार नाही असं होणार नाही. मी उपोषण करणार, पत्र दिलं, फ्लेक्स लागले आणि ताईंचा दौरा आदल्या दिवशी लागलाच. ताईंनी सगळी पाहणी केली. खरं तर त्यांच्या जवळचा कोणतरी ठेकेदार आहे अशी चर्चा होती. कोण होतं मला माहित नाही. त्यांच्या जवळच्या ठेकेदाराने ते सगळं काम रखडवलं होतं आणि ते काम मी शेवट उपोषणाला दुसऱ्या दिवशी बसलोच आणि तो प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावून पिसावरे आणि त्या भागातली जी काही लोक होती त्यांचे दळणवळणाचे साधन त्या ठिकाणी सुरू झाली होती. सुप्रियाताईंनी काय त्यावेळेस आश्वासन दिलं होतं? खरं तर त्या जनतेला सांगितलं होतं की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये तो प्रश्न मार्गी लावू म्हणून. पण त्यांच्या 10-15 दिवसाच्या आधीच मी तो 8 दिवसामध्ये मार्गी लागला. मार्गी तो 8 दिवसात मार्गी लागला. 8व्या दिवशीच तो त्या ठिकाणी रस्ता सुरू झाला. आणि त्याच्यानंतर नॅशनल हायवेला आपण पाहिलं तर जेजुरी ते सासवड अपघाताची मालिका कंटिन्यूअस आहे. डबल पूल होता. त्या डबल पुलात अनेक अपघात होत होते. अनेक म्हणजे कितीतरी अपघात झाले असतील. सत्ताधारी आले. सत्ताधाऱ्यांनी खरं तर कुणाचं तरी जवळच्याच व्यक्तीचं एक टेंडर होतं 2015च्या आसपास. ते तर काही रस्ता पूर्ण झालाच नाही. भूसंपादनाच्या विषयातच त्या ठिकाणी जे तालुक्याचे विद्यमान माझे आत्ताचे आमदार आहेत आणि त्यावेळेस त्यांचं टेंडर त्यांनी तो रस्ता मंजूर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि ते प्रयत्न करत असताना भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी रखडली. 2 पुलाचा विषय तसाच राहिला होता. अनेक अपघात त्या पुलामध्ये झाले.
आणि मी पाहिलं ते सातत्याने रस्त्यावरती झाले नसल्याने अनेक अपघात त्या ठिकाणी पाहिलेत. रात्रीचे पाहिले, दिवसा पाहिले. ब्लॅक स्पॉट तो खरं तर घोषित करणं गरजेचं आहे आता. पण ब्लॅक स्पॉट तो अद्यापर्यंतही घोषित नाही झाला. त्या पुलावरती पुलात मधोमध उपोषणाला बसलो. प्रशासन झाली, आधी पत्र दिलं की इथं तुम्ही काहीतरी करा, कारण इथं सातत्याने अपघात होतात. पत्र दिलं, पुलाच्या मधोमध जाऊन उपोषणाला बसलो. पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी खबरदारी घेतली आणि मला त्या ठिकाणावरून बाजूला घेऊन बाजूला उपोषणाला परवानगी दिली. आणि साधारणतः एकाच दिवसामध्ये शासनाने दखल घेतली. लोकप्रतिनिधी त्यावेळेस कोणत्याही लोकप्रतिनिधी त्या ज्या आहेत तालुक्यातल्या एकाही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दखल घेतली नाही. किती अपघात झाले आणि काय झाले. खरं तर त्या काळचे जे कोण आमदार असतील त्यांनी ते दखल घेऊन रस्त्याचे दुरुस्ती करणं गरजेचं होतं, परंतु केली नाही. शेवटी मी उपोषणाला बसल्यानंतर ते दुसऱ्या 3 दिवसामध्येच त्याचे बॅरिग्रेड लावले, तो स्पॉट पूर्ण रेड केला. त्याच्यासाठी जे जे रिफ्लेक्टर पाहिलं होतं, मातीचे मुरमाचे डंपर टाकावं लागतात. ज्या ठिकाणी अपघात होणार असेल, सरळ जाणार असेल, स्ट्रेट जाणार असेल, त्या ठिकाणी माती सॉइल जो आहे किंवा खडी जी आहे ती टाकावी लागते, की जेणेकरून एखादी गाडी आली तर त्या खडीवर आदळेल आणि म्हणजे पुढं अपघात होणार नाही. अशा पद्धतीच्या उपाययोजना नॅशनल हायवेकडून किंवा शासनाकडून केल्या जातात. ते केल्याच नव्हत्या. ते थेट गाडी आली की थेट पुलामध्ये जायची आणि त्या ठिकाणी अनेकांना खरं तर जीव त्या ठिकाणी गमावा लागला. दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेकांचे प्रपंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. हा प्रश्न मी उपोषणाला बसल्यानंतर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती खरं तर प्रेशर केला होता, की तुम्ही उपोषणाला बसू नका. आम्ही 4 दिवसामध्ये तो प्रश्न सोडवतो. तुम्ही बसू नका. मी म्हणलं जमणार नाही. 4 दिवस बसतो. 5व्या दिवशी तुम्ही सोडवा प्रश्न, मी उठतो. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी काम चालू केलं. त्याच दिवशी चालू केलं होतं. वास्तविक मी 4 वाजता उपोषण सोडलं, 6 वाजता काम चालू केलं होतं. तिसऱ्या दिवशी ते काम पूर्ण झालं होतं. ते झालं. त्याच्यानंतर निळूस फाट्याचा आपला जो प्रश्न होता शिवरीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला, मी उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी मला पत्र दिलं होतं, की साधारणतः जो आता अंडरपास सुरू आहे त्याच्या संदर्भात सुप्रियातांनी पत्र दिलं होतं. पण सुप्रियातांनी पत्र दिलं होतं त्याचं पुढं गेलेलं नव्हतं. त्याच ठिकाणी ते पडून होतं. खरं तर ते त्यांनी मंजुरीला पुढं शेवट खासदार आहेत त्यांनी ते पुढेही पाठवलं असेल, परंतु जे नॅशनल हायवेची अथॉरिटीज आहेत काम करत नव्हती. मी त्या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि त्याच्यामधले अनेक प्रश्न काढले त्या नॅशनल हायवेचे. त्या निळूस फाट्यावरती उपोषणाला बसल्यानंतर डिव्हायडर तुम्ही पाहिले तर आता जे डिव्हायडर होते ते सरळ होते. ते मी क्रॉस करायला लावले, की जेणेकरून एक गाडी थांबली पाहिजे आणि ती गाडी थांबून अपघाताचं प्रमाण कमी होईल. त्यासाठी डिव्हायडर अख्खे तोडायला लावले आणि नवीन डिव्हायडर त्या ठिकाणी करायला लावले. तो प्रश्न सोडवला, की निळूस फाट्यावरून शालेय विद्यार्थ्यांची अडचण होती. तो अंडरपासचा विषय त्यांनी मला लिहून दिलं होतं, की 3 महिन्यामध्ये मंजुरी आल्यानंतर आम्ही काम चालू करू. आज ते काम प्रगतीपथावरती आहे. निळूस फाट्यापासून ते शाळेच्या पर्यंत जो वडा आहे त्या वड्यापर्यंत डांबर टाकलेलं नव्हतं. सर्व्हिस रोडच नव्हता. जे येणार ते थेट उलट्या बाजूने जाणार होतं. तो रस्ता सुद्धा डांबर टाकून सेम डेला म्हणजे माझं उपोषण ज्या दिवशी 2 दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं. तिसऱ्या दिवशी तो रस्ता चालू केला होता. जे नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांनी तो मला पहिला तिसऱ्या दिवशी रस्ता चालू केला आणि उपरस्ता त्या ठिकाणी काढून दिला. हे छोटे-छोटे आंदोलनं त्या ठिकाणी मी करत असतो. 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस. खरं तर माझं सगळ्यात मोठं हायेस्टचं आंदोलन आहे ते. 8 दिवसाचं 7 दिवसाचं सलगपणे त्या ठिकाणी केलं. आंदोलनातनंच खरं तर माझी प्रगती झाली असं मला म्हणायला लागेल. दादा, हे महामार्गावर तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस असा आरोपही झाला होता, की फक्त चर्चेसाठी हे आंदोलन होतंय. त्यावर काय बोलाल? चर्चेसाठी होतंय असं माझ्यावरती किंवा निश्चितपणे एक्स्टंट असेल असा एक आरोप केला जात होता, सत्ताधारी असेल किंवा एक सत्ताधाऱ्यांच्याकडून किंवा जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे त्या राजकारणामध्ये काम करतात तिथल्या त्यांनी खरं तर आरोप माझ्यावर केलेच होते, की स्टंटबाजी चालू आहे. पण स्टंटबाजी चालू होते का ते ज्यावेळेस प्रश्न सुटायला लागले त्यावेळेस त्यांना कळलं की स्टंटबाजी आहे का प्रश्न सुटले. डिवायडरचा प्रश्न स्टंटबाजी होती तर डिवायडर का तोडायला लागले. डिवायडरला गाडी बसतच नव्हत्या, गाड्याच नव्हत्या. आजही तो डिवायडर चुकीचा आहे. आजही डिवायडर चुकीचा आहे, परंतु किमान एक गाडी तरी आता थांबती आणि दुसऱ्या गाड्या पास होऊन जातात. स्टंट होता का? स्टंट नव्हता. तो मार्गी लागला ना प्रश्न. मग स्टंट होता तर त्यांनी का नाही केलं? जे सत्ताधारी होते किंवा जे माझ्यावर टीका करत होते त्यांनी तो प्रश्न नाही केला. स्टंट होता तर निळूनचा बायपास होता, कडचा उपरस्ता. तो त्यांनी का नाही केला? त्यावेळेस का नाही केला? जर स्टंट होता तर त्यांनी करायला पाहिलं होतं ना. मग तो का पडून ठेवला होता? 2 महिने तिथे अपघात होत होते. अपघातच होत होते ना. शाळेचा प्रश्नाचा अंडरपासचा विषय होता. स्टंटबाजी होती माझी उपोषणाची. तर मग त्यांच्याकडून का प्रगतीपथावरती आला नाही? त्यांनी शासनाचं पत्र का नाही दाखवलं, की हे आमचं तुझ्या उपोषणाच्या आधीच हे आम्ही पूर्ण केले. त्याची दाहकता त्या ठिकाणी माझे जे मार्गदर्शक आहेत किंवा
खरं तर ज्यांचं मला काही वेळेस मार्गदर्शन मिळतं, माणिक मामा झेंडे पाटील हे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मला सांगितलं, की ताईंच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलाय. त्या माणसाला मानलं पाहिजे, की सुप्रियाताईंचं पत्र त्यांनी दाखवलं, की हे पत्र दिलंय आम्ही, मान्यतेला आहे. शासकीय अधिकारी पुढं करत नव्हते ना. नुसत्या ताईंच्या पत्रावरती तुम्ही फॉलोअप घेऊन ते दिल्लीपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांनी तर पुढे नेलं पाहिजे. ते होत नाही ना. ते उपोषण केल्यानंतरच पुढे दिल्लीला का जातं? ही स्टंटबाजी नाही. पण त्यांना माझं उत्तर आहे स्टंटबाजी. जे मला स्टंटबाजी म्हणत होते किंवा जे टाईमपास म्हणून चाललंय, त्यांना हे माझं उत्तर आहे, की यांनी तरी करून दाखवावं ते. एक आंदोलनाच्या आता पलीकडे जाऊन दुसरा एक मुद्दा, की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बेलसर, कळद असेल किंवा खानावडी असेल किंवा इतर जो भाग आहे, हो ऐतिहासिक वारसा म्हणून संबोधला जातो. त्याच्यावरती अनेक पाठीमागच्या काळात विकास कामही झाली असतील, नसतील. त्याच्यावरती राजकारणही मोठ्या प्रमाणात झालं गेलं. पाठीमागच्या काळात कसं राजकारण झालं गेलं आणि पुढं नक्की त्याच्या बाबतीत तुमच्या काय भूमिका असणार आहे? जो ऐतिहासिक गाव आहेत, खरं तर माझ्या पंचायत समितीचा गण आहे. मला अभिमान आहे. बेलसरची पहिली लढाई त्या ठिकाणी झाली. हं. ऐतिहासिक गाव आहे. हं. त्या ठिकाणी आज काय अवस्था आहे? हं. स्मारकं पण मोडकळीस आलेत. हं. ते जागेलाही फारसं काय डेव्हलपमेंट नाही. हं. त्या ठिकाणी खरं तर ऐतिहासिक स्मारक होणं गरजेचं आहे. वाळूंचा परिसर असेल, बेलसरचा परिसर असेल. महात्मा फुलेंचं गाव माझ्या गावामध्ये येतं. त्या महात्मा फुलेंच्या गावामध्ये डेव्हलपमेंट कमी आहे. आता ती शाळा जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून होतीये, हं. ती फार पूर्वी व्हायला पाहिजे होती. ती पण डेव्हलपमेंट उशिराच आहे ना. त्याच डेव्हलपमेंट मी जर पंचायत समितीचा सदस्य झालो, तर ह्याच ज्या डेव्हलपमेंट रखडलेल्या आहेत, सत्ताधारी आले आणि गेले. विकास शून्य. म्हणजे ह्या विकासाच्या संकल्पना त्यांच्याकडे नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांनी विकास करण्याऐवजी फक्त स्वतःचे खिसे भरण्याचा कार्यक्रम केला की काय, असा माझा थेट आरोप आहे. जे कोणी येऊन गेले असतील त्यांनी विकास करता ह्या ज्या डेव्हलपमेंट होत्या, बेलसरच्या पहिल्या लढाईचं गाव आहे, त्या ठिकाणी स्मारक होणं गरजेचं होतं किंवा अजून काही सुखसुविधा होणं गरजेचं होतं. पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी विकसित करणं गरजेचं होतं. मी जर झालो तर मी होऊ किंवा अजून समजा त्याच्यामध्ये मला काही यश अपयश येईल, शासनाची माझंही आता मी यापुढेही पत्रव्यवहार चालू करणार आहे, की बेलसरला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी. बेलसर हे माझं गाव आहे. मी निळूंज आणि बेलसर आमचं एकच कावड आहे, एकच सोसायटी आहे. त्यामुळे मी बेलसर आणि निळूंज याच्यामध्ये फारसा फरक नाही. एकच ग्रामपंचायत आहे. त्याच्यामुळे बेलसर हे माझं गाव आहे. ह्या दृष्टिकोनातून मी आता प्रयत्न करणार आहे, की त्या भागामध्ये ऐतिहासिक स्मारक आणि पर्यटन स्थळाचा दर्जा बेलसरला कसा मिळेल, याच्यासाठी मी पुढे प्रयत्न करणार आहे. याच्यासाठी कदाचित मला आंदोलन करावे लागतील, उपोषणं करावी लागतील किंवा माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हे स्मारक आणि पर्यटन स्थळाचा दर्जा ह्याच्यासाठी मी आता माझी पुढची लढाई सुरू असेल. आता तुम्ही उल्लेख आवर्जून इकडे हायवेच्या कडेच्या गावांचा करताय, परंतु आपल्या गणामध्ये पिसर्वे एक येतं, राजेवाडी येतं. त्यांनी तुम्हाला मतदान का करावं? खरं तर पिसवरे पिसवरे असेल, पिसवरेचा मी प्रश्न मार्गी लावलेला आहे. हं. पिसवरेमध्ये जो रेल्वेचा विषय होता 7-8 वर्षाचा, तो मी मार्गी लावलेला आहे. त्याच्यामुळे पिसवरे असेल, पिसवरेशी माझी नाळ आहे. जर त्या भागातला तुमचा पंचायत समितीचा उमेदवार तुमच्या भागामध्ये होत्या, अनेक राजकीय नेते तुमच्या भागातले होते. परंतु तो प्रश्न पिसवरेच्या राजकीय नेत्यांना मात्र मार्गी लावता आला नाही. तो प्रश्न मी 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी मार्गी लावला. त्यामुळे मला पिसवरेकर 100% मतदान करतील. कारण गावचे नेते असताना सुद्धा तो प्रश्न त्यांना मार्गी लागला नाही. तो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला आणि मला त्याच्यामध्ये यश पण आलं. रेल्वेच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. अमोल बनकरांनी त्या ठिकाणी डेअरिंग केली. रेल्वेला टार्गेट केलं, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं आणि त्यांना ते काम 7 दिवसामध्ये पूर्ण करायला लावलं. हे उपोषणाचं यश होतं आणि त्यामुळे पिसवरेकर मला मतदान करतील. आता राजेवाडीचा विषय जर असेल, तर राजेवाडीसाठी निश्चितपणे यापुढे माझे त्या ठिकाणी ज्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न असेल किंवा तिथली ऐतिहासिक भूमी जी आहे, जे मंदिर आहे, त्या मंदिरासाठी त्या ठिकाणी अधिकचं काय करता येईल याच्यासाठी माझी सध्या मी अभ्यास करतोय त्या परिसराचा, की राजेवाडीच्या की तिथं काय मोठ्या प्रमाणावरती करता येईल. नक्कीच. आता याला विचारून लागूनच एक महत्त्वाचा प्रश्न, की अलीकडं निवडणुका चालल्या आहेत. अनेक वातावरण तापलंय. निवडणुका नक्की कुठल्या मुद्द्यावरती होतील? विकास काम याच्या पलीकडे काही? खरं तर ह्या निवडणुका म्हणजे विकास कामाच्या पलीकडे गेलेल्या आहेत. हां. विकास कामापेक्षा देवाणघेवाणीवरच जास्त आहेत. हं. त्याच्यामुळे देवाणघेवाणीपेक्षा विकास काम करणारं कोण आहे? आणि देवाणघेवाण ज्याला करायची ते 100% करणार आहेत. हं. कोणी यात्रेला गेलं, कोणी काही केलं, तरी लोकं ज्या ठिकाणी मतदान करायचं त्या ठिकाणीच करणार आहेत आणि लोकांना विकास पाहिजेल आहे. माझा
मी जो विकास ज्या ठिकाणी करतोय किंवा मी ज्या आंदोलनातनं उभा राहिलोय, त्यामुळे लोकांना माहिती आहे संघर्ष काय असतो. शेतकऱ्यांना माहिती आहे संघर्ष काय असतो. मी शेतकरी आहे. त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी असल्यामुळे ह्या जे कोण प्रस्थापित आहेत, पैसे आणि धनदांडगे आहेत, त्यांच्यापेक्षा मी अधिकचं काम त्या ठिकाणी करून दाखवेल. ते सुद्धा पैसे टाकूनच निवडणुकीत कशासाठी येणार आहेत? निवडून का येणार आहेत? त्यांचं उद्दिष्ट पण तेच आहे ना. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळे हे जे कोण पंचायत समितीला उभे राहतील, त्यांच्या डोक्यामध्ये तेवढंच गणित आहे. माझ्या डोक्यामध्ये त्याच्याही पेक्षा सुपर गणित आहे, की शेतकऱ्यांचा विकास आणि त्या परिसराचा विकास कसा करता येईल, डेव्हलपमेंट कशी आणता येईल, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दादा, पंचायत समितीचा जो सदस्य आहे तो अमोल बनकर यांच्या दृष्टीने कसा असावा? पंचायत समितीचा सदस्य हा साधारणतः त्या भागाचा विकास, नागरिकांचा विकास, जे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक आहेत. कदाचित माझ्यासारखे दिव्यांग अनेक गावामध्ये आहेत. आमचा तर कोणी विचारच करत नाही. म्हणजे शोकांतिक आहे. मी त्या ठिकाणी आवाज उठवतो म्हणून माझा त्या ठिकाणी कुठेतरी विचार होईल किंवा विचार होणार किंवा नाही होणार हा भाग वेगळा आहे. पण माझे प्रत्येक गावामध्ये 10-15 अपंग दिव्यांग आहेत. 15 ते 20 दिव्यांग आहेत. त्या कुटुंबाला कोणचा सदस्य आजपर्यंत विचारात घेतो? कुणीही विचारात घेत नाही. विधवा महिला आहेत, परित्यक्ता महिला आहेत, सॉरी एकल महिला आहेत. शासनाने आता एकल हा शब्द दिलाय. एकल महिला आहेत. तर एकल महिलांचा कोण विचार करतं? शेतकऱ्यांचा कोण विचार करतं? कोणीही विचार करत नाही त्या ठिकाणी. आणि पंचायत समितीचा सदस्य हा त्याच दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडलेला, सर्वसामान्य माणसाशी लढा देणारा, सर्वसामान्यांना न्याय देणारा असा असावा. पैशापेक्षा सर्वसामान्य जनतेशी नाळ असणारा असावा. आता इथून पाठीमागे तुम्ही कामं केली, परंतु आता इलेक्शनच्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काय माध्यम असणार आहे? खरं तर माझं माध्यम ऑलरेडी मी पोहोचलेलो आहे. गेली 20 वर्ष सातत्याने त्या भागामध्ये मी काम करतोय. मी पोहोचलेलो आहे जनतेपर्यंत. माझं काम पोहोचलेलं आहे. मी पत्रकारितेच्या माध्यमातून पोहोचलोय. मी दिव्यांगांच्या माध्यमातून पोहोचलोय. मी अनेक उपोषण आंदोलनांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत मी गेलेलो आहे त्या गावातल्या. आणि त्यामुळे माझं जी रोल मॉडेल आहे किंवा माझा जो प्रचार आहे, ती माझी जी संघटना आहे, त्या संघटनेने चालू केलेला आहे. त्याच्यामुळे माझं जे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग होता, तो मी पोहोचलेलोच आहे. प्रत्येक घरापर्यंत उपोषण, आंदोलन असेल किंवा अजून ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, म्हणजे अगदी 3-4 गावं विमानतळामध्ये अमोल बनकरांनीच खरं तर मदत केली. हा सुद्धा भले बातम्यांच्या माध्यमातून, पडद्याच्या पाठीमागून असेल, पण मदत करण्याची माझी भूमिका होती. त्यामुळे माझा प्रचार हा ऑलरेडी पोहोचलेला आहे. शेवटचा अगदी प्रश्न, की मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांनी खरं तर धनदांडग्यांच्या मागे उभं न राहता एखाद्या सर्वसामान्य माणूस जो काम करणारा आहे, जनतेला सामावून घेणार आहे, अशा माणसाच्या पाठीमागे खरं तर उभं राहिलं पाहिजे. जे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण करणार आहेत, त्यांना खरं तर आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. आणि एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आपण मदत करावी, अशी त्या ठिकाणी मी मतदारांना आव्हान करेल. आणि जे काही माझा जो प्रचार यंत्रणा असेल किंवा प्रचारामध्ये जे लोक येतील त्यांना ते सहकार्य करतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. याच मुद्द्यावरती आपण या ठिकाणी मुलाखतीचा शेवट करूयात. खरं म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीतली मतदारांची मतं जी आहेत, उमेदवारांची मतं आहेत, उमेदवारांचं जे व्हिजन आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो. अशाच नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मुलाखती पाहण्यासाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. मनःपूर्वक धन्यवाद.